शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, नाशिक, नगर आणि जो काही पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे, ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस वगैरे पडलेला आहे आणि जास्त त्यामध्ये आपण पाहतोय की सध्या 3 ते 4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि या सतत पडणाऱ्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती, त्या शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला पीळ पडायला त्यामध्ये सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर गेले, ज्या वाफ्यांमध्ये पाणी साचलेलं आहे, त्या वाफ्या ज्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी जर तुम्ही कांदे पाहिले असेल, तर त्या कांद्याला पीळ वगैरे पडतोय, कुठे मर वगैरे लागते. मग अशा स्टेजमध्ये नेमकी आपण काय करायचं याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि प्रामुख्याने ज्या भागामध्ये पाऊस झालेला असेल, ज्या शेतकऱ्यांची कांद्याची लागवड झालेली आहे, त्या शेतकऱ्यांनी ज्या वेळेस पाऊस उघडल्यानंतर मी जे काही फवारणी सांगणार आहे, ही तात्काळ फवारणी करा, जेणेकरून जे काही पावसामुळे तुमच्या कांदा पिकाचं नुकसान होणार आहे, ते नुकसान बिलकुलही होणार नाही आणि या ठिकाणी तुमचा कांदा पीक देखील वाचायला फायदा होणार आहे. तर शेतकरी म्हणून नेमकी आपल्याला वापरायचं काय, मी तुम्हाला 3 ते 4 असे बुरशीनाशकांचे कॉम्बिनेशन सांगणार आहे. त्यापैकी कोणते एक कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की जो काही पाऊस पडलेला आहे, या पावसामुळे नेमकी काय नुकसान होऊ शकतं. ज्या शेतकऱ्यांनी लगेच कांद्याची लागवड केली आणि 2 ते 3 दिवसात पाऊस पडलाय, आपण कांद्याची लागवड करत असताना पातीवरून कट करत असतो. परिणामी पावसाचं पाणी त्या पातींच्या आत जाऊन साचलं जातं आणि त्याच्यामुळे काय होत असतं की आतमध्ये बुरशीचं प्रमाण तयार होतं आणि पीळ रोग त्यामध्ये वाढला जातो. तर ज्या शेतकऱ्यांची कांद्याची लागवड करून 10 ते 12 दिवस झालेले आहे, ज्या वाफ्यांमध्ये शेतकऱ्यांचं पाणी साचलेलं आहे, तिथे देखील त्यामध्ये पीळ रोगाचं प्रमाण किंवा मर रोगाचं प्रमाण या ठिकाणी वाढू शकतं. मग याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपला कांदा पीक ह्या पडलेल्या पावसापासून संरक्षित जर ठेवायचं असेल, तर यासाठी आपल्याला तात्काळ फवारणी करणं त्यामध्ये गरजेचं आहे. या फवारणीमध्ये आता शेतकरी मित्रांनो वापरत असताना एकतर त्यामध्ये ग्लोईड जे बुरशीनाशक येतं सिजंटा कंपनीचं, याचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता. हे काय करतं शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या पाती जास्त वाढून देत नाही. जास्त जर तुमच्या पाती वाढलेले नसेल तर शक्यतो पीळ रोग वगैरे त्यामध्ये येत नाही. यासाठी ग्लोईडचा त्यामध्ये वापर करायचा आहे. ग्लोईड वापरत असताना 15 लिटरच्या पंपासाठी 20 ml वापरायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, एक दुसरं जे बुरशीनाशक या ठिकाणी तुम्ही वापरू शकता, ते म्हणजे की टिल्ट आणि कुमालेलचं कॉम्बिनेशन, याचा देखील त्यामध्ये वापर करू शकता. टिल्ट 10 ml वापरा आणि कुमालेल 40 ml वापरा. याच्यामुळे देखील अतिशय छान फायदा होतो. आणि माझ्या वैयक्तिक कांदा पिकाला जी पहिली फवारणी असते दरवर्षीची, ती म्हणजे की टिल्ट आणि कुमालेलचीच मी दरवर्षी माझ्या कांदा पिकाला फवारणी पहिली घेत असतो. शेतकरी मित्रांनो, एक तिसरं जे कॉम्बिनेशन आहे, ज्या शेतकऱ्यांचा कांदा 15-20 दिवसांचा झालेला आहे, त्या शेतकऱ्यांसाठी कॉम्बिनेशन असणार आहे, ते म्हणजे की स्कोर आणि कवचचं. याचा देखील त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता. स्कोर वापरत असताना त्यामध्ये 7 ml वापरायचा आहे आणि जे काही कवच बुरशीनाशक असणार आहे, हे त्यामध्ये 30 ग्रॅम वापरायचं आहे. अशा प्रकारे हे जे काही 3 सांगितलेले बुरशीनाशक असणार आहे, कोणतंही एक कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, आपल्याला वापरत असताना सिलिकॉनचा वापर करायचा आहे. पावडर सिलिकॉन वापरा किंवा लिक्विड सिलिकॉन वापरा, जेणेकरून तुमच्या कांद्याच्या पिकाच्या ज्या काही पाती वगैरे असणार आहे, ह्या कडक स्ट्रेट राहायला फायदा होईल. सिलिकॉन वापरत असताना 30 ग्रॅम घ्या आणि सोबत सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरा. कीटकनाशक वापरायचं तर वापरू शकता, नाही वापरलं तरी पण चालेल. पण हे बुरशीनाशक आणि सिलिकॉन आणि स्टिकर याची फवारणी मात्र कंपल्सरी कांदा पिकाला ज्यावेळेस पाऊस उघडेल त्यावेळेस जेवढ्या लवकर घेणं शक्य होईल तेवढ्या लवकर ही फवारणी नक्की करा. फवारणी करत असताना दाट करा, जेणेकरून जास्तीत जास्त फायदा होईल. आता शेतकरी मित्रांनो, समजा एखाद्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम असेल की पूर्णपणे शेत ओलं आहे, शेतामध्ये जाऊन मी फवारणी घेऊ शकत नाही आणि मला कांदा पीक वाचवायचा आहे, मग अशा स्टेजमध्ये आम्ही काय करायचं. तर अशा वेळेस तुम्हाला करत असताना तुम्ही ट्रायकोडर्माचा त्यामध्ये वापर करू शकता, जी की जैविक बुरशी आहे, हिचा त्यामध्ये वापर करू शकता. ट्रायकोडर्माचं काय करायचं आहे, पावडर त्यामध्ये येत असते, ही पावडर आणायची आहे. 4 ते 5 किलो आणायची आहे. 10 ते 15 किलो माती घ्या किंवा शेणखत घ्या, त्याच्यामध्ये मिक्स करा. ज्या पद्धतीने आपण खत टाकून देतो त्या पद्धतीने हे तुम्ही टाकून द्या. जेवढा जास्त पाऊस पडेल तेवढी ही बुरशी जास्त तुमच्या शेतामध्ये पसरली जाईल आणि बाकीच्या घातक बुरशांना ही खाऊन घेण्याचं त्यामध्ये काम करेल आणि तुमचा कांदा पीक या ठिकाणी वाचायला देखील फायदा होणार आहे. सांगितलेली जी ट्रीटमेंट करायला तुम्हाला सोपं जाईल, कोणती ट्रीटमेंट या ठिकाणी तुम्ही करू शकता, तुम्हाला जास्तीत जास्त फायदा शेतकरी मित्रांनो होणार आहे. तर लवकरात लवकर फवारणी त्यामध्ये नक्की करा. धन्यवाद.